सो गाईज गुड मॉर्निंग. मोस्टली तर आता आफ्टरनून झाले तरीसुद्धा माझी मॉर्निंग सुरू झाली म्हणून गुड मॉर्निंग आणि राधे राधे. मी आज चालले ठाकुर्लीला, म्हणजे माझी बहीण राहते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिच्या बेबीला भेटण्यासाठी मी चालले ठाकुर्लीला. सो तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेन की आमचा बेबी किती सुंदर आहे. कारण का मोस्टली तर त्याला आणखी मी स्क्रीनवरती आणलेलं नाही आहे. सो तुम्हाला मी दाखवेन फर्स्ट टाईम. सो बाय बाय. आता मी निघते, तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. सो गाईज तुम्ही बघू शकता मी तर आत्ताच्या कल्याण स्टेशनलाच आहे. बट एवढी लाईन आहे तिकीट काढण्यासाठी आणि ऑनलाईन तर मी काढत नाही, कारण का माझं खूप वेळा ऑनलाईन मोस्टली प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यामुळे मी ऑनलाईन तिकीट काढत नाही. पण आता मी मोस्टली लाईनीत आहे आणि भरपूर वेळ लाईनीत चाललेलं आहे. पब्लिक तर माझ्याकडे अशी बघते वावडसाठी, म्हणजे मी ब्लॉग करते त्यामुळे. सो पण मला तुम्हाला माहिती काही फरक पडतच नाही. सो त्यामुळे ब्लॉगला कंटिन्यू करा. सो गाईज तिकीट तर काढलेली आहे, पण ट्रेन एक पण नाही आहे आणि जी आहे ती फास्ट आहे CSTसाठी. सो ती ठाकुर्लीला थांबणार नाही आणि डोंबिवलीला थांबून ही रिटर्न येऊ शकत नाही, कारण का ऊन भरपूर पडलेलं आहे. सो आता मी कल्याण स्टेशनलाच ट्रेनचं वेट करते, काय करणार. सो गाईज फायनली ट्रेन चालू झालेली आहे. आता लवकरच मी ठाकुर्ली स्टेशनला पोहोचेल, कारण का ट्रेन तर लवकरच आलेली, तुम्ही तर बघितलं, पण चालूच नव्हती त्यामुळे लेट झाला. सो आता थोड्याच पोहोचते. सो गाईज मी आता पोचलेली आहे आणि ही आळशी मुलगी आत्ताशी उठलेली आहे. हिची मॉर्निंग अजून झालेली नाही आहे. मला खूप गरम झालं आता. सो बाबा आत्ता फायनली मी पोहोचली. तुम्ही तर बघतच असाल किती लवकर निघालेली. हो, तुला फेस बघू शकतात माझा कसा रेड झाला आहे. सेन्सिटिव्ह स्किन आहे ना माझी फार, म्हणून. सो गाईज तुम्ही बघू शकता आहात, झोपलेला होता राजासाहेब, आता तो उठलेला आहे. बघा कसं बघतोय, आळस देता देता आळस देतोय, खेळतोय. सो कसा वाटतंय तुम्हाला सांगा. तर आता तो नाही काय काय. सो गाईज तुम्ही बघू शकतात कसा लगे फोनमध्ये बघतोय. आता मी फोन वरती घेतला, ते बघा